साव हॅलो फ्रेंड, मी आज तुम्हाला कलियुगातल्या मातीची घटना सांगणार आहे. मुंबईमध्ये घडलेली आहे. 28 वर्षाची स्त्री आहे आणि तिची 4.5 वर्षाची मुलगी आहे. तिचं सख्खी मुलगी आहे पोटची, आणि दुसरी मुलं आहेत ती सावत्र. पहिला नवरा तिने सोडून दिलेला आहे आणि हा दुसरा केलेला आहे. ह्याला 4 मुलं आहेत मोठमोठी. हिनी त्या मुलीला इतकी मारती आहे, पायाने तुडवती आहे, नरड्यावर पाय देते आहे, उलथण्याने भरपूर मारती आहे, भरपूर. ती पोरगी ओरडती. ते सावत्र भावंडं तिला सोडवत आहेत, तिच्या अंगावर बसत आहेत मारू नको म्हणून. त्या आईचा हात धरत आहेत सावत्र आईचा, ती ऐकतच नाही, खूप मारती आहे. मग काय करतायत, त्यातलाच एक मुलगा ते शूटिंग करतो, व्हिडिओ शूटिंग करतो, आणि ते सावत्र ती बहीण असते ना छोटीशी, तिच्यात आजीकडे पाठवतो. आणि मग ते पोलीस कंप्लेंट होती, आणि मग तिची आजी आत न्यायला येते तिला, आणि द्या म्हणते आमची मुलगी, आमच्या नातीला एवढं मारले, हे केले, ती परत काही पण करू शकते म्हणजे, आम्ही आमची नात न्यायला आलेलो आहे. आता ती नात जाईल तिच्या पप्पाच्या घरी, पण या बाईची किती हाल होतील. हिला सगळी ती 3-4 मुलं आहेत, दुसरी तिचे किती म्हातारपणे हाल करतील याचा काय विचार. म्हणजे बघा कलियुगामध्ये काय चाललं आहे. काय गरज आहे पहिला नवरा सोडून दुसरा करायची. शेवटी ती सावत्र मुलं काही हिला जीव लावणार आहेत का. ती स्वतःची मुलगी तर तिने गेली आता, आणि आता ती सावत्र मुलं हिला सांभाळणार आहेत, कारण ही आता जाईल. आता होईल तिला काही शिक्षा, पुन्हा काय तिच्या नशिबात. तिला काही तो मुलगी देणार आहे का तो पहिला नवरा तिचा? देणार नाही तिला ती मुलगी. आणि हिला आता ते आयुष्यभर त्रास सहन करावा लागणार आहे. म्हणजे काय चाललं आहे बघा हे कलियुगातलं. असं कुठं असतं का. किती वाईट वाटतं त्या मुलीला मारताना पाहून. ते बघितलं मी दृश्य, मला खूप कसतरी झालं. म्हणलं आता हे आपल्या यूट्यूब फॅमिलीला शेअर करावं. काय चाललं आहे कलियुगामध्ये, कशा बाया बिघडल्यात, काय काय करतायत. चांगला संसार सोडून दुसऱ्याच्या नादी लागायचं, त्या लेकराचे हाल करायचे. कुणाला सुख आहे का बघा. पटते का तुम्हाला? करा कमेंट काही. बघा, घ्या काळजी स्वतःची. चला आता ठेवते आता.